महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे। कोकणात 48 तासात पाऊसधारा कोसळणार आहे। कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे। कोकणात 48 तासात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार आहे। कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आता देण्यात पहाटेपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू झालाय। मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढलाय। मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला। तर पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुन्हा एकदा एका आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईमध्ये जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे। पहाटेपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस होतोय। मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढलाय। मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला। पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची सुद्धा शक्यता आहे। आता एक धक्कादायक बातमी। एका महिलेचा दुसऱ्या महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला। शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील ही घटना आहे। काकडी विकणाऱ्या महिलांमध्ये चाकू हल्ला झाला। जखमी महिलेला उपचारासाठी साईनाथ सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय। प्राथमिक माहितीनुसार काकडी विकणाऱ्या या दोन्ही महिलांमध्ये प्रथम वाद झाला। वादाचं रूपांतर थेट चाकू हल्ला झालं। काकडी विक्री करणारी हल्लेखोर महिला मात्र फरार। एका महिलेने दुसऱ्या महिलेवर चाकू हल्ला केला। नागपुरात हॉटेल्स रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंतच आता सुरू राहणार आहेत। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हे आदेश दिलेत। वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आता हा मोठा निर्णय घेण्यात आला। नागपूरमध्ये आता सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार आणि कॅफे हे फक्त रात्री 11 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत, असा विश्वास नांगरे पाटील यांनी आता आदेश दिलेले आहेत। आता नागपूरमध्ये सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, कॅफे फक्त रात्री 11 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत। शनिचरा मार्केट येथे घडलेली गोळीबाराची घटना तसेच मागील काही दिवसात हॉटेलमध्ये घडलेल्या मारहाण प्रसंगी आता पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला। याची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी असे सक्त निर्देश नागपूर शहरातील सर्व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।